तर काल आपण काय बघितलं होतं, वी सॉ डीसी मोटर. याचं कन्स्ट्रक्शन कसं होतं, वी हॅड टू मॅग्नेट्स इन दिस वे. बरोबर. त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, एक आर्मेचर कॉईल होती अशी, पुढे कशाला कनेक्टेड होती, स्प्लिट रिंगला, आणि त्यानंतर कशाला कनेक्टेड होतं, ब्रशला. करंट कसा फ्लो होईल, स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल इन दिस वे. बरोबर. मला सांगा आता, या आर्म वरती, ए बी आर्म वरती फोर्स कुठे लागेल, खाली लागेल की वरती लागेल, पक्का. कसा, कोणता रूल यूज केला तुम्ही, लेफ्ट हँड रूल. कसा लावला, साधा दाखवा मला. काय केलंय, इंडेक्स फिंगर काय दाखवणार आहे, मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे, नॉर्थ टू साऊथ. आणि करंट कुठून कुठे चाललाय, आतमधल्या डायरेक्शन मध्ये. तर थंब कुठे राहील आता, खालच्या डायरेक्शन मध्ये. सो या ए बी आर्म वरती फोर्स कुठे लागला, खाली. आणि या साईडला कुठे लागेल, इट विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन. दिस वॉज द प्रिन्सिपल ऑर द कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मोटर. आणि डीसी जनरेटरचं काय होतं, इट इज ऑल्सो द सेम. फक्त त्याच्यामध्ये काय करणार आपण, वी विल बी युझिंग राईट हँड रोल फॉर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय होतं की, व्हेनेवर द इलेक्ट्रिक फ्लक्स लिंक्ड विथ अ इलेक्ट्रिक सर्किट, सॉरी काय म्हटलं मी, इलेक्ट्रिक फ्लक्स नाही, व्हेनेवर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ अन इलेक्ट्रिक सर्किट चेंजेस. काय होतं चेंज झाल्यावर, अँड EMF इज इंड्युस्ड इन द सर्किट. आणि मॅग्नेटिक फ्लक्स असल्यामुळे करंट प्रोड्यूस नाही होत. तो मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट असून EMF प्रोड्यूस नाही होत. तो मॅग्नेटिक फ्लक्स कसा झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्स काय असतंय, नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू द एरिया. मी काल सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा ते अगोदर पॅरलल ठेवलेलं असतंय कशामध्ये, दोन मॅग्नेट्स मध्ये, तर तेव्हा काय होत असतं, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स किती असतो, 0 असतो. आणि जेव्हा ते टर्न करणार आपण तेव्हा काय होणार, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स येणार आता, आणि तो मॅग्नेटिक फ्लक्स पुन्हा टर्न झाल्यावर काय होणार, 0 झाला. म्हणजे काय झालं, 0 विथ सम व्हॅल्यू अँड पुन्हा 0. तो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतोय. तर ह्या चेंजमुळे EMF इंड्यूस होत असतो. कॉन्स्टंट जेव्हा पण मॅग्नेटिक फ्लक्स असतो तेव्हा EMF इंड्यूस होणार नाही. समजले, ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग टाका आता, AC मोटर. काल आपण कोणती मोटर बघितली होती, DC मोटर.
बनवा ही डायग्राम पटकन. आता काय होणार याच्यामध्ये, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे जाणार, नॉर्थ टू साऊथ. ज्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असणार, आता ऍक्च्युली बाहेरून नसणार, स्ट्रेट असणार, बट याच्यामध्ये जर काढलं तर आपलं डायग्राम खराब होऊन जाईल. करंट कसा पास होईल, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, या डायरेक्शन मध्ये असं, राईट. आता तुम्ही बघू शकता हा ए बी आमचा जी वायर येते, इट इज कनेक्टेड टू दिस रिंग ओव्हर हिअर. आणि हा सी डी आर्मेचर मधनं जी वायर येते दॅट इज कनेक्टेड टू दिस सेकंड स्प्लिट रिंग. दिसतंय व्यवस्थित काय झालंय तर. आता बघा काय होईल, आता करंट जेव्हा इकडनं पास होईल इन द प्रेझेन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, काय होईल, a current carrying conductor when placed in uniform magnetic field काय होत असते, एक्सपिरियन्सेस अ फोर्स. मला सांगा आता हा फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये लागेल, पक्का. आता हा फोर्स लागला खालच्या डायरेक्शन मध्ये, इकडे कुठे लागेल, वरच्या डायरेक्शन मध्ये. मग आता हे काय होईल, ये घूम के उलट होईल आता, की सी डी आर्म इकडे येईल आणि ए बी आर्म इकडे येईल. पण त्यांच्यामधला जो करंट फ्लो होतोय त्याची डायरेक्शन कशी असेल, इट इज स्टील कनेक्टेड टू दिस ब्रश अँड स्प्लिट रिंग. ही जी वायर आली आहे इट इज कनेक्टेड टू दिस स्प्लिट रिंग. म्हणजे जशी स्प्लिट रिंग फिरल, सॉरी जसं आर्मेचर फिरल तशी ती स्प्लिट रिंग पण फिरल, बट दॅट स्प्लिट रिंग इज स्टील इन कॉन्टॅक्ट विथ दिस ब्रश. कळतंय, एक रिंग अशी समोर आहे, एक रिंग मागे आहे, अशी दोन रिंग. ही या साइडनी कनेक्टेड आहे, ही या साइडनी कनेक्टेड आहे. आता ही जेव्हा फिरल तर काय होईल, तर फक्त ती रिंग फिरणार कशासोबत, त्या कॉईल सोबत. त्या कॉईलला घेऊन फिरणार ती रिंग, ही मागची जी कॉईल आहे ही वाली, तर ही याला घेऊन फिरणार असे. फक्त ब्रश जे आहेत ते त्यांच्या जागेवरती राहणार. मग आता काय होईल, करंटची जी डायरेक्शन आहे इट विल बी स्टील द सेम. की म्हणजे आता सीडी जरी या साईडला आला तर सीडी मध्ये करंट वरतून खालीच फ्लो होत राहील, पक्का का नाही समजत मी काय बोलतोय, नाही समजलं है ना काय बोललो तर. तुम्हाला कसं दाखवणार याला, आता हे फक्त असं उलट होणार आहे, याच्यासाठी फिरसे एक डायग्राम बनव, त्याशिवाय नाही समजणार तुम्हाला. बनाव मेरे साथ. आता कळलं काय झालंय तर, काय झालं याच्यामध्ये,
हे असं गोल फिरणार होतं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरून काय झालं, CD आर्म आता लेफ्ट साइडला आलाय आणि AB आर्म जो आहे तो आता राईट साइडला गेलाय. आणि सोबतच्या सोबत तुम्ही बघू शकता CD आर्मेचरचा जो आर्म होता तो लांब होता, तो अगोदर कनेक्टेड होता इथे, तो आता कनेक्टेड आहे का इकडे या साइडला, नाही, तो आता या साइडला आलाय. म्हणजे याचा अर्थ या सर्किटमध्ये करंट फ्लो होतोय का, असं कसं काय नाही होते. दिस इज अ कंडक्टिंग ब्रश. हा जो ब्रश आहे हा करंटला कंडक्ट करत असतो आणि या स्प्लिट रिंग मध्ये सुद्धा करंट फ्लो होत असतो. तर हा जो करंट याच्यामधनं फ्लो होत आलाय तो आता या रिंग मध्ये पास झाला या वायरमुळे. तर या रिंग मध्ये पास झाल्यामुळे तो या ब्रशला पण कनेक्टेड आहे ती रिंग, तर त्या ब्रश मध्ये सुद्धा करंट पुढे फ्लो होत असतो. समजलं. तर याचा अर्थ असं नाही की आता हे जे एंड आहे हे याला कनेक्टेड नाहीये म्हणजे करंट फ्लो होत नाहीये, नाही, त्या रिंग मध्ये सुद्धा करंट फ्लो होत होतो. रिंग इज ऑल्सो अ कंडक्टर अँड दिस ब्रश इज ऑल्सो अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. समजलं काय बोललो मी. म्हणजे आता हे कंडक्टर आहे म्हणजे याचा अर्थ काय, त्या रिंग मध्ये सुद्धा करंट आहे आणि त्या ब्रश मध्ये सुद्धा करंट आहे आणि सर्किट कम्प्लीट आहे. पक्का कळालं काय बोललो मी. नीट चेक करा. हे बघा सीडीचा आर्म हा मोठा होता, अजून पण तिकडे पण बघा सीडीचा आर्म मोठाच आहे, तो लहान नाही झालेला. एबीचा आर्म सुद्धा लहान आहे. इथे एबीचा आर्म लहान आहे तर तिकडे पण एबीचा आर्म लहान आहे, फक्त ते गोल फिरलंय. आता कळलंय काय झालंय, तर सिच्युएशन काय चेंज झाली आहे. तर पक्का. आता या कंडिशन मध्ये मला सांगा आता करंट कुठून कुठे फ्लो होईल. हा आता बघा या पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट निघणार आहे, असं इथून इथपर्यंत आला. आता हा इथून हा जो करंट आहे तर हा सीडी ला कनेक्टेड नाहीये. ही जी रिंग आहे दिस इज नॉट कनेक्टेड टू सीडी. ही कनेक्टेड, हे सीडी जो आहे तो ह्या रिंगला कनेक्टेड आहे. इथे पण बघा सीडी जी आहे ती खालच्या रिंगला कनेक्टेड आहे. इथे सुद्धा सीडी जो आहे तो खालच्या रिंगला कनेक्टेड आहे. मग हा जो करंट आलेला आहे हा चालला कुठे, इट इज गोइंग इन टू एबी. आता एबी मध्ये हा करंट आता वरच्या डायरेक्शनला आहे. एबी मधनं असा करंट पास झाला, कुठे आला आता या सीडी मध्ये आलाय, इकडे खालच्या डायरेक्शनला. आणि या सीडी मध्ये येऊन आता कुठे चाललाय, या दुसऱ्या रिंग मध्ये चाललाय समोरच्या. आणि ती रिंग आता कुठे करंट पास करेल, आता या डायरेक्शन मध्ये. तुम्ही बघा एबी ची डायरेक्शन इकडे सुद्धा त्याच तिकडे होती आणि इथे सुद्धा आतमध्येच आहे. समजलं काय झालं दोन्हीकडे. तर करंट कुठून कुठे गेला पुन्हा एकदा सांगतो. प्लस पासून निघाला इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत काही प्रॉब्लेम आहे का इथून इथे. तर आता इथे इथे काय झालं, इथून हा करंट हा सीडीला कनेक्टेड नाहीये. ही जी सीडीची जी वायर येते ही त्याच्या आतमधून अशी बिना टच करता त्याच्यामधून चालली आहे. पण ही सीडी जेव्हा इथे येईल तर सीडी जो आहे तो नंतर कनेक्ट झाला इथे या सेकंड रिंगला, आणि फर्स्ट रिंगच्या फक्त तो आतमधून चाललाय असा. इट इज नॉट कनेक्टिंग. ठीक आहे. आणि हे काय असतंय, स्प्लिट रिंग जे असते इट इज अ कंडक्टर ॲज वेल ॲज दिस ब्रश इज ऑल्सो अ कंडक्टर. मग आता हा जो करंट आलाय आता ह्या रिंगला कनेक्टेड आहे आणि ह्या रिंगला कोणता आर्म कनेक्टेड आहे, तर एबी आर्म कनेक्टेड आहे. तर ह्या रिंग मधून आता एबी मध्ये करंट पास होईल आणि एबी मधून करंट पास झाल्याच्या नंतर हा सीडी मध्ये येईल आणि सीडी नंतर या सेकंड रिंगला कनेक्टेड आहे आणि हा करंट इकडून पुढे कंटिन्यू होईल. पक्का समजलंय आता. तर हा करंट आता इथे आल्याच्या नंतर आता इथे काय होईल मला सांगा. आता इथे कुठे फोर्स लागेल, हा दाखवा मला, हे करून दाखवा. कोणता थंब रूल वापरणार आहे ते, सॉरी थंब रूल म्हणतो, कोणता रूल वापरणार आहे, करके दिखाओ. फोर्स कसा लागेल, अरे बघा करून, नक्की तिकडेच लागणार आहे का, समोर दिसलं पाहिजे, असं खाली नाही करायचं, बेंचच्या खाली वरती दिसलं पाहिजे मला. हा इंडेक्स फिंगर काय दाखवणार आहे, करा माझ्यासोबत करा, सगळ्यांच्या हात मला दिसलं पाहिजे. राईट हँड, हा सॉरी लेफ्ट हँड, याचा कोणता हात चाललाय, लेफ्ट हँड. हा तर इंडेक्स फिंगर काय दाखवणार आहे, मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, म्हणजे या डायरेक्शन मध्ये. आता करंट कुठून कुठे चाललाय,
बाहेर आतमधून बाहेर येतोय ज्या डायरेक्शन मध्ये, मग आता फोर्स कुठे लागतोय, वरती लागला इकडे. आता इथे फोर्स वरती लागणार आहे, आणि ऍट द सेम टाइम इकडे कुठे लागला होता फोर्स, आता सीडी वरती इकडे येण्यासाठी लागला होता, इथून वरती लागला आणि इथून खाली लागला, म्हणजे हे असं फिरलं. आता हे असं फिरल्याच्या नंतर डीसी मोटर मध्ये काय व्हायचं, हे पुन्हा आणखीन खाली ढकललं जायचं. बट आता हे कुठे फिरणार आहे, आता ये ऐसा आने के बाद वापिस से उल्टा फिरेगा. म्हणजे काय होईल, आता उलटा करंट लागेल याच्यामध्ये. हे कशासाठी, आता हे पक्का बरोबर आहे का, हे जे ड्रॉ केलंय मी फोर्स. हा एक्चुअली ये इसका ये जो है, मैंने ये जनरेटर का बोल दिया. एसी मध्ये काय होईल, स्लिप रिंगच्या ऐवजी यहाँ पे आएगा स्प्लिट रिंग. काय झालं, बताता हूँ त्या केस मध्ये काय होईल. काय झालं, ओके बघा, या केसमध्ये काय होईल, फक्त ध्यान से सुनो मी काय सांगतो. तर या केसमध्ये काय होईल, आता हे जे इकडे कनेक्ट झालंय ना, दिस वायर विल कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस ब्रश फॉर, हे जे आहे हे जनरेटर मध्ये होणार आहे अँड नॉट इन मोटर. मोटर मध्ये काय होईल, ही जी वायर इकडे याला कनेक्टेड आहे, ही इकडे कनेक्ट नव्हता, इट विल कनेक्ट टू दिस. म्हणजे हे दोन्ही वायर एकमेकांसोबत असे दोन्ही रिंग सोबत कनेक्ट राहणार, फक्त एका ठिकाणी एकाला कनेक्ट होणार. आता हे जेव्हा या साईडला येणार, तर दिस सीडी आर्म विल कनेक्ट टू दिस, अँड हे जेव्हा इकडे जाणार, ए बी आर्म विल कनेक्ट टू दिस वन. दोन्ही पण अशा लांब वायर असतात, फक्त हे जेव्हा इकडे फिरणार तर इट विल कनेक्ट टू दिस वन. म्हणजे नॉर्मल स्टेट मध्ये काय आहे, या साईडला कनेक्टेड आहे, ए बी इज कनेक्टेड टू दिस अँड दिस सी डी इज कनेक्टेड टू दिस वन, राईट. आता सेकंड याच्यामध्ये काय होणार, दिस ए बी विल कनेक्ट टू दिस वन. दोन्ही पण वायर लांब असतात या केसमध्ये, ही इथे कनेक्ट होणार आणि ही पण इथे कनेक्ट होणार. त्याच्यामुळे काय होणार, जेव्हा फिरणार तर ही सीडी आर्म इथे कनेक्ट होईल आणि ए बी आर्म विल कनेक्ट टू दिस. आता कसं मी तुम्हाला सांगतो, वेट.
ठीक आहे, आता बघा इकडे काय होईल बघा. जरा ध्यान दो. आपलं हे मोटर कोणती आहे? एसी मोटर. सो ही कशावरती वर्क करणार आहे? अल्टरनेटिंग करंट वर. आणि अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होत असते? एक बार करंट इधर से इधर जाएगा आणि सेकंड टाइम उलट्या डायरेक्शन मध्ये येणार, राईट. सो पहिले जेव्हा करंट आपला ज्या डायरेक्शन मध्ये फ्लो झाला तेव्हा हे कुठे फिरलं? इट वेंट अँटी क्लॉकवाईज. मग आता करंट कसा फ्लो होणार आहे? करंटची डायरेक्शन पण चेंज होईल. अभी करंट की डायरेक्शन कैसी होगी? So this was where it went wrong. आता करंटची डायरेक्शन काय होईल? याला होता उलट करावं लागेल. आता करंट कुठून कुठे फ्लो होईल? दिस विल बी द डायरेक्शन ऑफ करंट. आणि हे इकडनं इकडे वरती जाईल, इकडनं खाली येईल आणि नंतर इकडनं. आता सांगा फोर्स कुठून कुठे लागेल? हा, स्टील आता खाली लागेल इकडे आणि इकडे वर. कळलं काय झालं तर? का गडबड होई थी तो? हा, अरे बॅटरीचा पोल म्हणजे ते अल्टरनेटिंग करंट आहे ना. आता पोटेन्शियल चेंज होणार ना, एकदा करंट पुढे जाणार, एकदा करंट मागे येणार. काय झालं? अरे इट इज नॉट नेसेसरी की ही बॅटरीज असेल. आपण जो सेल लावतो तो इट इज जस्ट द सोर्स टू रिप्रेझेंट अ सोर्स. असं नाही की बॅटरी अशी धरल्यानंतर अशी लावली, असं नाही घ्यायचं आपल्याला. असं असं बॅटरी लावून इट इज अल्टरनेटिंग करंट, इट इज जस्ट अ सोर्स. ठीक आहे, ते सोर्स दाखवण्यासाठी आपण तसं केलंय. कळलंय? हे फक्त खालचं उलट करा, बाकी सगळं बरोबर होतं. आणि डायरेक्शन चेंज करा. बनवली का डायग्राम? नाही, अरे बनवा ना मग. दोन्ही डायग्राम लागेल, बनाव. हा, मग आता हे जेव्हा पुन्हा इकडनं जेव्हा हे इकडे येईल तेव्हा काय होईल? करंटची डायरेक्शन पण चेंज होईल. मग करंटची डायरेक्शन चेंज झाल्यावरती काय होईल? पुन्हा तसाच फोर्स लागेल. नाही समजलं काय झालं? एक रोटेशन तरी कळालं काय झालं एका रोटेशन मध्ये? तसंच वापस रिपीट होणार आहे. आता तुम्ही फोर्स बघा, हा खाली लागेल, हा वरती लागेल. हे जेव्हा असं फिरेल तेव्हा काय होईल? ए बी या साईडला येईल आणि सीडी त्या साईडला जाईल. तर सीडी जेव्हा त्या साईडला गेला तर हे पुन्हा या कंडिशन मध्ये येईल, पुन्हा या कंडिशन मधून त्या कंडिशन मध्ये जाईल, त्या कंडिशन मधून या कंडिशन मध्ये. मग आता झालं रोटेशन. त्याच डायरेक्शन मध्ये फिरते बघा. फोर्सची डायरेक्शन बघा, लेफ्ट साईडला खाली आहे, तिकडे पण लेफ्ट साईडला खाली, राईट साईडला वरती, राईट साईडला वरती आहे. अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होत असतं? डायरेक्शन चेंज होते करंटची.
अरे बनवा पटकन, झालंय बनवून. त्याच्यामध्ये लिहा आता काय. एसी मोटर वर्क्स ऑन अल्टरनेटिंग करंट. आणि अल्टरनेटिंग करंट आपण शिकलोय काय होतं. अल्टरनेटिंग करंट मध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असतात. सो एसी मोटर वर्क्स ऑन अल्टरनेटिंग करंट. खालच्या लाईन वरती लिहा. इन द फर्स्ट सायकल ऑफ द करंट, in the first cycle of the current. फर्स्ट सायकल ऑफ द करंट म्हणजे काय, जेव्हा करंट लेफ्ट वरून राईटला चाललाय. फॉर द टाइम बिंग आपण मी तुम्हाला सांगितलं एकदा करंट पुढे जातो दुसऱ्यांदा करंट मागे येतो म्हणून. सो फर्स्ट सायकल म्हणजे काय, जेव्हा ते एका डायरेक्शन मध्ये चाललाय, फर्स्ट डायरेक्शन मध्ये चाललंय त्याच्या. ओके. काय लिहिलंय. इन द फर्स्ट सायकल ऑफ द करंट इट इज फ्लोईंग फ्रॉम कुठून कुठे फ्लो करतोय फर्स्ट सायकल मध्ये. ए टू बी टू सी टू डी. त्याला कसं लिहिणार आपण. ए डॅश बी डॅश सी डॅश डी, किंवा तुम्ही एरो पण देऊ शकता, कोई प्रॉब्लेम नाही. त्याच्यावर काय लिहिलंय. त्याची डायरेक्शन लिहिली ए बी सी डी. इन द प्रेझेन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. इन द प्रेझेन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. फुल स्टॉप करा. आता करंट जेव्हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये फ्लो होतो तेव्हा काय होतं. इट एक्सपिरियन्सेस अ फोर्स. मग आता हा फोर्स आपण कोणत्या हँड रूलनी कॅल्क्युलेट करतो. त्याच्या पुढे लिहा. बाय युझिंग फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. बाय युझिंग फ्लेमिंग्स left hand rule, the force on the arm AB is in कोणत्या डायरेक्शन मध्ये. इन डाउनवर्ड डायरेक्शन. is in downward direction, while the force on the arm CD is in upward direction. While the force on the arm CD is in upward direction. याच्यात पॅराग्राफ चेंज करून लिहा. आफ्टर हाफ रोटेशन काय होतंय. ए बी अँड सी डी गेट इंटरचेंज्ड. ए बी अँड सी डी गेट interchanged but remain in the contact of the same split ring. बरोबर आहे. आपण बघितलं स्प्लिट रिंगची कॉन्टॅक्ट चेंज होतोय का त्यांचा. नाही. बट पुढे द्या. बट कंटिन्युएशन मध्ये. बट नाउ
the direction of the current changes. But now the direction of the current changes to आता करंट कुठून कुठे फ्लो होतोय, फ्रॉम डी सी बी ए. डी सी बी ए तिने पण चुकीचं लिहिलंय ना. मग डी सी बी ए. ओके, मग त्याच्या खालच्या लाईन मध्ये पॅराग्राफ चेंज करून लिहा. इन दिस केस आता काय होईल, द आर्म CD will experience a downward force. While arm AB will experience a upward force. काय झालं ईश्वर? will experience a upward force. In the same direction as that in the first case above. As that in the first case above. म्हणजे जसं वरती झालं होतं अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये फिरलो होतं, तसंच आता सेकंड केस मध्ये पण फिरणार. इवन दो द डायरेक्शन ऑफ द करंट हॅज चेंज. हे कशामुळे झालं? बिकॉज दे आर अटॅच टू द सेम रिंग. आता इथे काय झालं, एसी मोटर मध्ये काय झालं, करंटचा यूज करून काय झालं, एक फोर्स जनरेट झाला आर्म वरती इन द प्रेझेन्स ऑफ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. अरे झालं ना. आता जनरेटर मध्ये काय होणार, आपण फोर्स लावणार आणि त्या फोर्स लावल्यामुळे काय क्रिएट होणार, करंट क्रिएट होणार. बाकी सेम प्रिन्सिपल आहे. इथे काय झालं एकदा वाचा काय लिहिलंय तर. अर्जुन कुठे? अर्जुन आलाच नाही का? समजलंय आजचं की नाही? होतं म्हणावं लागेल. हा मी असं रिप्रेझेंटेशनचा ना एक 3D रिप्रेझेंटेशन त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती. एक आय गेस 7 का 10-12 मिनिटाचा असेल, तर तुम्ही तो बघा. ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला हे ऍक्च्युली वर्किंग कसं होतं ते समजेल. हे तरी मी आता फक्त असं डायग्राम हाताने डायग्राम बनवून तुम्हाला समजून सांगितलंय. त्याच्यामध्ये ते ऍक्च्युली कसं होतं ते कळेल तुम्हाला. मला तो व्हिडिओ शोधावा लागेल, मी शोधून तुम्हाला पाठवतो. नेक्स्ट हेडिंग टाका आता एसी जनरेटर. एसी जनरेटर. आता एसी जनरेटरचं कन्स्ट्रक्शन कसं असेल, इट इज सेम ॲज दॅट ऑफ एसी मोटर. लिहिले, द कन्स्ट्रक्शन ऑफ एसी जनरेटर इज सेम ॲज दॅट ऑफ the construction of AC generator is same as that of AC motor. तर आता बघा,
आता एसी जनरेटर काय करणार आहे, इट विल जनरेट करंट, बरोबर का? तर करंट जनरेट करताना सुद्धा कसं झालं पाहिजे, कॉम्प्लीट, आणि याच्याऐवजी काय येणार आहे फक्त विल हॅव अ गॅल्व्हॅनोमीटर. हे नाही जरी बनवलं तरी चालेल डायग्राम, फक्त गॅल्व्हॅनोमीटर येणार आहे त्याच्यासाठी. बघा आता इथे काय होणार आहे, आता जनरेटर मध्ये काय करावं लागणार आहे, मोटर सारखंच त्याला गोल फिरवा लागेल कम्प्लीट 360 डिग्री, तेव्हा जाऊन करंट प्रोड्यूस व्हायला पाहिजे. आता बघा, आता करंट आपण कसा प्रोड्यूस करणार, तर वी आर नाउ ट्राइंग टू टर्न इट इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इन द सेम वे in which we got the motion in AC motor. AC मोटर मध्ये ज्या प्रकारचं आपल्याला मोशन भेटलं होतं त्याच प्रकारे आपण आता इथे त्याला फिरवायचा प्रयत्न करू आणि चेक करू की डायरेक्शन कुठे येते आता करंटची. बघा आता आपण याला फिरवणार तर मोशन कुठे असणार आहे याचं, इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. तुम्हाला ए बी साठी सांगा आता करंट कोणत्या डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस होईल. इथे काय वापरणार तुम्ही, कोणता लॉ वापरणार, राईट हँड रूल वापरणार, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता मोशन कुठे आहे, मोशन इज इन द डाउनवर्ड डायरेक्शन. असं मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे चालली आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. मोशन खालच्या बाजूला आहे, मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. आणि करंट कुठे प्रोड्यूस होणार आहे आता, बी टू ए, पक्का. आणि अगोदर कुठे ड्रॉ केलेलं आहे आपण, करंटची डायरेक्शन कुठे आहे चेक करा. फर्स्ट केस मध्ये या डायग्राम मध्ये ए टू बी आहे, करंटची डायरेक्शन अपोजिट झाली. आता सीडी साठी चेक करा, सीडी वरती फोर्स कुठे लागणार आहे, वरती. सो मोशन कुठे होणार आहे त्याचं, वरती होईल. मॅग्नेटिक फील्ड कुठून कुठे आहे, फ्रॉम नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये आहे. आणि मग आता करंट कुठे प्रोड्यूस झाला, इन द इनवर्ड डायरेक्शन, बाहेरून आतमध्ये चाललाय करंट, डी टू सी. करंट कुठून चालला आता, डी टू सी, देन बी अँड देन ए, बरोबर. मग आता काय झालं, हाफ सायकल झाल्याच्या नंतर काय होणार आहे आता, हे स्टील त्या स्प्लिट रिंगच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार दोन्ही पण. सो आता हे जेव्हा इकडे येणार तर ही केस तयार होणार आता आपल्याकडे. आता ही केस जरी तयार झाली आता आपल्याकडे, तर बघा फोर्स कुठे लागणार आहे, आपल्याला गोलच फिरवायचं आहे त्याला, जनरेटर असल्यामुळे आपण एकाच डायरेक्शन मध्ये फिरवणार. आता इथे पण सीडी आर्म वरती आपण खालीच फोर्स लावणार आणि ए बी आर्म वरती वरतीच फोर्स लावणार. इथे जसं क्रिएट झालाय फोर्स तसंच इथे पण लावणार आहे आपण, गोल फिरवणार आहे त्याला. आता ह्या केस मध्ये बघा काय होत आहे, इथे फोर्स कुठे आहे, खालच्या डायरेक्शनला, म्हणजे मोशन खाली होत आहे, तर मोशन खालच्या बाजूला आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये चालली आहे. आणि आता करंट कुठे प्रोड्यूस झालाय, फ्रॉम सी टू डी. इकडे खालच्या डायरेक्शन मध्ये करंट आलाय. आता इकडे करंट लिहितो मी एकदा, इथे करंट कुठे कुठे फ्लो होणार आहे, फ्रॉम डी सी बी ए. असा प्रोड्यूस झालाय पक्का, पक्का ना, कोणाला वाटतं नाही दुसरीकडे व्हायला पाहिजे, असंच आहे ना. आता इकडे बघा, आता इथून करंट कसा प्रोड्यूस होणार आहे, इथे सी टू डी जाईल, पक्का करून बघा, राईट हँड रूल वापरा. मोशन कुठे होतंय, खालच्या डायरेक्शनला मोशन होतंय. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे, नॉर्थ टू साऊथ आहे. तर करंट कुठून कुठे प्रोड्यूस होतोय, आता सी पासून डी कडे येतोय करंट. आता सी पासून डी कडे गेलाय करंट. आता ह्या वरती चेक करा, मोशन कुठे झालंय, वरती झालंय. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठे, नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शन मध्ये. आणि आता करंट कुठून कुठे फ्लो होतोय, फ्रॉम ए टू बी. हे असंच झालंय. आता इकडे चेक करा, पहिल्या सायकल मध्ये करंट कुठून कुठे फ्लो झाला, डी सी बी ए. आणि आता ह्या सायकल मध्ये करंट कुठून कुठे फ्लो होतोय, ए बी सी डी. म्हणजे करंटची डायरेक्शन चेंज झाली आहे.
म्हणजेच काय, अल्टरनेटिंग करंट तयार झालाय. पहिले करंट डी पासून ए कडे गेला, नंतर करंट ए पासून डी कडे येतोय, म्हणजे डायरेक्शन चेंज झाली करंटची. आता पक्का समजते काय झालं. तर आता हेच आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू राइट इट इन द फॉर्म ऑफ वर्ड्स. लिखो. ऐका जागा शिंदे, आखरी सांसें चल रही है होना सर, इसे दगदग हो रेला है, कभी भी बुक खत्म हो सकती है. या त्याच्यामध्ये when we move the circuit in anti-clockwise direction, तर ए बी आर्म कुठे पुश होतोय. सो लिहा, ए बी आर्म इज पुश्ड डाउनवर्ड्स, AB arm is pushed downwards and CD arm is pushed upwards. आता इथे कोणता रूल यूज करणार आपण, आता पॅराग्राफ चेंज करून लिहा. बाय युझिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल, by using Fleming's right hand rule, we can get the direction of the induced current due to electromagnetic induction. EMI पण लिहू शकता, ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, मग आता मला सांगा, ए बी आर्म वरती करंट कुठून कुठे फ्लो होणार आहे, बी पासून ए पर्यंत, आणि दुसऱ्या आर्म मध्ये डी पासून सी पर्यंत. तर मग त्याच्यामध्ये लिहा, ऑन आर्म ए बी, ऑन आर्म AB, on arm AB, the current will flow from B to A. The current will flow from B to A, while on arm CD, the current will flow from D to C. The current will flow from D to C. Therefore, पुढे लिहा, therefore the current is flowing from DCBA. Therefore, the current is flowing from DCBA. आता खाली पॅराग्राफ चेंज करून लिहा. आफ्टर हाफ सायकल काय होणार आहे आता पुन्हा इथे सेम. AB arms AB and CD will interchange their position. लिहा, arms AB and CD. Arms AB and CD will interchange their position. Will interchange their position. आता पोझिशन जरी इंटरचेंज केली तर आपलं फिरवण्याची डायरेक्शन चेंज होणार आहे का, नाही. स्टील विल ट्राय टू रोटेट इट इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन ओनली. त्याच्या खाली लिहा आता पॅराग्राफ चेंज करून,
तर हिअर आर्म CD, हिअर द आर्म CD विल बी पुश्ड कुठे, डाउनवर्ड्स, while arm AB is pushed upwards. पुन्हा पॅराग्राफ चेंज करून त्याच्यामध्ये लिहा, बाय युझिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल, बाय युझिंग फ्लेमिंग्स राईट हँड रूल we get the direction, we get the direction of the induced current, induced current in the arm CD, in the arm CD. आता that is means I dot E, that is from C to D, that is from C to D. Full stop करून लिहा. On the other hand, on the other hand, on the other hand, the current in arm AB, the current in the arm AB flows from A to B. अगोदर काय लिहितो आपण कंप्लीट करंट साठी, देअरफॉर त्याच्या पुढे लिहा, देअरफॉर द करंट इज फ्लोइंग फ्रॉम A to B then C to D. फुल स्टॉप करा आणि त्याच्या खालच्या लाईन वरती लिहू आपण काय, की फर्स्ट सायकल मध्ये करंट CDCBA मध्ये होता आणि सेकंड सायकल मध्ये ABCD, म्हणजेच काय डायरेक्शन चेंज झाली हाफ सायकल नंतर, मीन्स वी आर गेटिंग अ अल्टरनेटिंग करंट. त्याच्यामध्ये लिहा, इन द फर्स्ट हाफ, in the first half, in the first half the direction of current was, the direction of current was DCBA, DCBA. While in the second half it is ABCD, while in the second half it is ABCD. Which means it is a, which means it is a कोणता करंट, अल्टरनेटिंग करंट. Which means it is a alternating current. पक्का समजले काय झालंय तर की नाही? तुम्हाला हे लिहून दिलंय का, एसी करंट डीसी मध्ये कसा कन्वर्ट होतो, डीसी टू एसी काय कशाने कन्वर्ट करतात, नाही लिहून दिलं? I guess I have given you.
शेवटीलाच लिहून दिलं मी, अशाच शेवटचे 1-2-5 मिनिटं जेव्हा बाकी होते तेव्हा, की AC करंट इज कन्वर्टेड टू DC युजिंग रेक्टिफायर, देन सॉरी उलट बोललो का मी. DC current is converted to AC using rectifier and AC to DC using inverter. Right. This will be your rectifier and DC to AC is inverter. बराबर. Your DC to AC is inverter, AC to DC is rectifier. बरोबर, हे लिहून दिले ना तुम्हाला का विसरले? आता काही पॉइंट्स राहिलेत, आपण ते एकदा लिहू. अँड विथ दिस आवर almost 99% of the physics syllabus is complete. त्याच्यामध्ये लिहा अर्थिंग, हेडिंग टाका अर्थिंग. काय असते अर्थिंग माहिती कोणाला? कशासाठी केले जाते? कशासाठी केल्या जाते अर्थिंग? हा, राईट. आता काय होत असतंय, बऱ्याच वेळेस आपण जे अप्लायन्स यूज करतो ना, तर त्यांची जी बॉडी असते त्या बॉडीमध्ये सुद्धा करंट येतो कधी कधी. तर तो करंट जर आपण ती बॉडी हातामध्ये आहे, एखादं आपण काही वापरतोय आणि ती बॉडी आपल्या हातामध्ये आहे आणि त्या बॉडीमध्ये जर समजा करंट आला, तो एखादी मशीन ठेवलेली आणि तुम्ही तिला जाऊन हात लावला, तर मग काय होईल? आणि त्या बॉडीमध्ये जर करंट असेल तर काय होईल? आपल्याला शॉक लागणार. पण आपल्याला असं होतं का? शॉक लागतो का आपल्याला दरवेळेस? एखाद्या वेळेस चुकून कधीतरी लागू शकतो. म्हणून हा शॉक आपल्याला कसं काय लागत नाही? तर द रिझन इज द अर्थिंग. जो बॉडीमध्ये जो करंट प्रोड्यूस झालेला असतो त्या करंटला कुठे पाठवलं जातं? द करंट इज सेंड इन टू द अर्थ आणि दॅट इज कॉल्ड ॲज द अर्थिंग. बाकी काहीच नाही याच्यामध्ये, इट इज द सेम थिंग. लिहा त्याच्यामध्ये टू अवॉइड रिस्क ऑफ electrical shock, to avoid risk of electrical shock, the metal body of appliance is connected to earth. The metal body of appliance is connected to earth. This is called as earthing. ज्यालाच काय म्हणतो आपण? अर्थिंग. तर अर्थिंगची जी वायर असते त्याचा कलर कोणता असतो? ग्रीन. इट इज अ ग्रीन कलर. त्याच्यामध्ये लिहा अर्थिंग वायर इज ग्रीन कलर्ड वायर. तुम्हाला कोणत्याही एक्झामला मध्येच काही पण क्वेश्चन टाकू शकतात आणि जरी नाही टाकला तर डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की ग्रीन कलरची जर वायर असेल तर इट इज अ अर्थिंग वायर.
तर ही अर्थिंगची वायर कोणत्या अप्लायन्स मध्ये वापरल्या जाते, त्यांची जी पिन जी असते ती कशी असते, इट इज ऑलवेज अ 3 पिन. म्हणजे 3 पिनचे जे असतात असे 3 टोक असतात, एक वरतून असते आणि 2 खालून असतात असे. तर जे वरचं जे टोक असतं दॅट इज ऑलवेज द अर्थिंग वायर. ओके, आणि ती कशाला कनेक्ट, त्याचा कलर कोणता असतो, ग्रीन. त्याच्यामध्ये लिहा these appliances these appliances are connected these appliances are connected to earth are connected to earth by using the top pin by using the top pin of 3 pin plug top pin of 3 pin plug. ओके, आता जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला की ते 3 पिन ज्या असतात त्याच्यातली टॉप मोस्ट पिन कोणती असते, नेहमी अर्थिंगची. आता जे 2 प्लग वाले जे असतात ज्यांच्यामध्ये फक्त 2च पिन असतात तर त्यांना अर्थिंगची गरज नसते. ठीक आहे, अर्थिंगची गरज त्याच अप्लायन्सेस मध्ये असते जिथे त्या बॉडीमध्ये शॉक येण्याचे चान्सेस असतात. तुमच्या घरचं तुम्ही मिक्सर घ्या, वॉशिंग मशीन घ्या, टीव्ही घ्या, फ्रीज घ्या, जे पण मोठे मोठे अप्लायन्सेस आहेत त्यांच्यामध्येच असते. तुम्ही जर घरी कोणाच्या घरी हे असेल वॉटर फिल्टर असेल तर वॉटर फिल्टरचं सुद्धा 3 पिन प्लग असतं. हा, लॅपटॉपचं चार्जर असते, कधी लॅपटॉपचा चार्जरचा पण करंट खाल्लाय का, त्याचा पण करंट लागतो, त्याच्यासाठीच असतं ते. ठीक आहे, नेक्स्ट हेडिंग टाका आता शॉर्ट सर्किटिंग. नक्की कळाले अर्थिंगचा अर्थ काय, तर शॉर्ट सर्किटिंग. तर शॉर्ट सर्किट कधी होत असते, आणि कोणाचं म्हणणं आहे की एक्सेसिव्ह करंट फ्लो झाल्यावर शॉर्ट सर्किट होतं. नो, एक्सेसिव्ह करंट फ्लो झाल्याच्या नंतर दॅट इज कॉल्ड एज फ्युजिंग. तेव्हा फ्यूज उडाला म्हणून म्हणतो आपण, तर ते एक्सेसिव्ह करंट फ्लो झाल्यावरती होतं. शॉर्ट सर्किट तेव्हा होत असते जेव्हा लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, दॅट इज कॉल्ड एज शॉर्ट सर्किटिंग. मला सांगाल मग करंट कोणत्या वायर मध्ये असतो, लाईव्ह वायर मध्ये असतो की न्यूट्रल वायर मध्ये असतो, लाईव्ह वायर मध्ये असतो. मग लाईव्ह वायरचा कलर कोणता असतो, इट इज ऑलवेज रेड कलर, आणि न्यूट्रल वायरचा कलर ब्लॅक. हा, ब्ल्यू कशाचा असतो, भाई मैं तो रेड ब्लैक और ग्रीन ही पढ़ा हूं. ओके ओके ओके, पुढे लिहा. if live wire and neutral wire come in contact, directly or indirectly, if live wire and neutral wire come in contact directly or indirectly. इनडायरेक्टली कसे येऊ शकतात, इकडनं वायर टाकली आणि इकडून नंतर दुसऱ्या छिद्रात वायर टाकली आणि बटन चालू केलं, काय झालं, डायरेक्टली कॉन्टॅक्ट मध्ये आले का ते, नाही, दे केम इन कॉन्टॅक्ट विथ द हेल्प ऑफ द वायर. अरे सर्किट मध्ये 2 छिद्रे असतात ना, इकडनं एकाच्या तिकडनं वायर टाकली दुसरी वायर इकडे टाकून दिली, बटन चालू केलं, काय होईल, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर कॉन्टॅक्ट मध्ये आले ना, मग तिथे काय होईल त्या केसमध्ये, इट विल लीड टू शॉर्ट सर्किट. सो इन दिस वे इट कम्स इन इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट.
डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे काय, आतमधल्या आतमध्येच दोघं एकमेकाला चिटकले. ओके. ओके, त्याच्यामध्ये लिहा इन सच केस resistance of the circuit becomes zero. Resistance of the circuit becomes zero. आणि रेजिस्टन्स जेव्हा झिरो होतो तेव्हा काय होतं, हा रेजिस्टन्स जेव्हा झिरो होणार तेव्हा काय होणार, येस, विच रिझल्ट्स, पुढे लिहा, विच रिझल्ट्स in the flow of large current, which results in the flow of large current. आणि याच्यामुळे काय होतं, जेव्हा खूप जास्त करंट फ्लो होणार तेव्हा काय होणार, इट विल लीड टू हीटिंग, आणि हीट झाल्यामुळे काय होणार, आग लागणार. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंगचा अर्थ काय होईल, इट इज द सेम थिंग विच यू आर गेटिंग. हा, लोड कधी येणार मला सांगा, नाही, तुमच्यावर लोड कधी येतो, दुसऱ्या दिवशी पेपर आहे आणि अजून पण अभ्यास नाही झालेला, मग काय होतं, लोड येतो. आता काय काय वाचून, किती किती वाचून, कुठे कुठे वाचू, आणि काय काय लक्षात ठेवू, आहे ना, होतं ना असं. तर मग तेव्हा काय होत असतंय तुमच्यावरती मला सांगा, कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे थोड्या शब्दांमध्ये. मग जेव्हा सर्किटमध्ये, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जेव्हा ओव्हरलोडिंग होतं तेव्हा काय होतं, एकाच टायमाला खूप सारे अप्लायन्स चालू केले जातात. त्याच्यामुळे काय होतं, जो करंट आहे तो आता परेशान होऊन जातो की मी याच्याकडे जाऊ, याच्याकडे जाऊ की याच्याकडे जाऊ. ठीक आहे, मग त्या केसमध्ये काय होत असतंय, इट लीड्स टू ओव्हरलोडिंग. ओके, तेव्हा करंट असं म्हणत नाही बुलाती है मगर जाने का नाही म्हणून, तेव्हा त्याला जावंच लागतं. ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये लिहा इफ टू मेनी अप्लायन्सेस ऑफ हाय पॉवर, if too many appliances of high power are switched on at the same time, comma, they draw large amount of current in circuit. They draw म्हणजे पेन पेन्सिल घेऊन नाही बसत. Draw means they try to get themselves the current, required amount of current. They draw large amount of current and this leads to overloading. And this leads to overloading. आणि मग जेव्हा लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होणार तेव्हा काय होणार, आताच मागे डिस्कस झालं आपलं, हा नाही, रेजिस्टन्स तर तेवढाच आहे ना. त्या केसमध्ये काय झालं होतं, रेजिस्टन्स झिरो झाला होता म्हणून करंट वाढला होता. आता या केसमध्ये रेजिस्टन्स तर आहे तेवढाच आहे, बट करंट एक्सेसिव्ह झाल्याने काय होतं, इट लीड्स टू द हिटिंग ऑफ द सर्किट. आणि जेव्हा सर्किट गरम होणार तेव्हा चान्सेस आहे की ते आग पण पकडू शकतं म्हणून. ओके, तर त्याच्यावर या दिस मे लीड टू फायर. दिस मे लीड टू फायर.
आपण फ्यूज ऑलरेडी डिस्कस केलंय. फ्यूज काय होतंय, फ्यूज काय असते, कशासाठी वापरलं जातं, कधी, वेन एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ करंट फ्लोज. फ्यूज वायर कशापासून बनवलेलं असते, alloy of टिन अँड लेड. आणि या टीन आणि लीडच्या अलॉयला काय म्हणतात, इट इज टुगेदर कॉल्ड एज सोल्डर. सोल्जर नाही, ठीक है सर, हम तो एनडी एस्पिरेंट है, हम तो सोल्जर ही पढ़ेंगे, असं नसतं होत, ठीक आहे. हा, मी तुम्हाला तेव्हा पण एक प्रश्न विचारला होता, आता पण प्रश्न विचारतो. फ्यूज वायर जी आहे किंवा फ्यूज जो आहे, इट इज कनेक्टेड इन सिरीज और इन द पॅरलल. इट इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज विथ द मेन सप्लाय ऑफ द हाऊस. जिथून तुमच्या घराचा मेन सप्लाय येतो त्याच्यासोबत हे पहिले काय असतंय, इथून जर तुमचा करंट सुरू होतोय, इफ दिस इज द सोर्स, हे तुमचं मीटर आहे, तर मीटर मधून पहिले जातोय तुमचा करंट फ्यूज मध्ये आणि नंतर बाकीच्या अप्लायन्सेस मध्ये. आणि हे सगळे अप्लायन्सेस कसे लावलेले असतात, दीज आर ऑल इन पॅरलल. पण फ्यूज कसा असतो, इट इज इन सिरीज. सिरीज आणि पॅरललचे पण मी तुम्हाला बऱ्याच प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत, सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. सिरीज मध्ये काय होतं, रिझल्टंट इज मोर दॅन द मॅक्सिमम, अँड पॅरलल मध्ये लेस दॅन द लीस्ट. ये क्या ही बोल दिया है ना, टंग ट्विस्टर. सिरीज मध्ये काय होत असतंय, रिझल्टंट इज ऑलवेज मोर दॅन द मॅक्सिमम रेजिस्टन्स प्रेझेंट इन द रेजिस्टन्स. म्हणजे जेवढे पण रेजिस्टन्स आहे त्याच्यामधला तो मॅक्सिमम आहे, तर रिझल्टंट त्याच्यापेक्षा नेहमी जास्त असणार. आणि पॅरलल मध्ये काय होणार, इट इज ऑलवेज लेस दॅन द लीस्ट. म्हणजे जो सगळ्यात छोटा रेजिस्टन्स असणार, आपला जो रिझल्टंट रेजिस्टन्स आहे, तर त्याच्यापेक्षाही कमी असणार. ओके, फ्यूज तर आपण बघितलं होतं. सो वी ऑल्सो हॅव समथिंग कॉल्ड ॲज MCB. यू नो व्हॉट इज MCB? इट इज मिनिएचर सर्किट ब्रेकर. टाका हेडिंग टाका, मिनिएचर सर्किट ब्रेकर. आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, MCB, मिनिएचर सर्किट ब्रेकर. काय झालं, स्पेलिंग कोणाकोणाला नाही येते मिनिएचरची, मिनिएचर सर्किट ब्रेकर. आणि ब्रॅकेट मध्ये यायचं काय, MCB. तर MCB चा यूज काय आहे, काय होता, सर्किट ब्रेक करतं, तिथं फ्यूज वायर पण करतं. हे शहाणं बाळ आहे का, ओके. तर फ्यूज वायर काय होत असते की एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ करंट जेव्हा पण फ्लो होतो फ्यूज मधनं, तर फ्यूज काय होतो, मेल्ट होऊन जातो. आणि मेल्ट झाल्यामुळे काय होतं, इट अवॉइड्स द फ्लो ऑफ करंट इन टू द मेन सर्किट. आपलं जे घराचं जे सर्किट आहे त्याच्यामध्ये ते जाण्यापासून वाचवत, राईट. पण आता MCB जे आहे ते त्याचं काही करत नाही, म्हणजे करंट जाण्यापासून वाचवत नाही असं नाही, इट डज द सेम थिंग. पण जेव्हा फ्यूज जी वायर आहे, इफ इट मेल्ट्स, तर फ्यूज आपल्याला दरवेळेस रिप्लेस करावा लागतो. बट MCB तसं आहे का, नाही. MCB मध्ये जेव्हा पण एक्सेसिव्ह करंट फ्लो होतो, ते फक्त सर्किट ब्रेक करतं. हे जे आहे ते वरती लावलेलं, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ MCB. दिस इज ओनली द MCB, यालाच MCB म्हणतात. जेव्हा एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ करंट येणार तेव्हा काय होणार, MCB चा जो खटका आहे तो खाली पडणार.
आणि मग नंतर काय करायचं, त्याला वरती करायचं, फिर से उजाला, है ना. त्याच्यामध्ये लिहा, इट इज अ सेफ्टी स्विच. इट इज अ सेफ्टी स्विच. Which is the replacement of fuse wire. Which is a replacement of fuse wire. फ्यूज वायरचं रिप्लेसमेंट का बरं आहे, तर फ्यूज वायर दरवेळेस चेंज करावं लागते. एमसीबी ला आपल्याला दरवेळेस चेंज करावं लागणार नाहीये. आणि आता आपला ऑलमोस्ट 99% ऑफ द सिलेबस इज नाउ फिनिश. जो 1% बचा है वो यूपीएससी कुछ भी कहां से भी पूछ सकता है, उसकी जिम्मेदारी कोई नहीं लेता, खुद यूपीएससी भी नहीं. ठीक है. तुम्हाला मी लेझरचा फुल फॉर्म लिहून दिलाय का. लेझर काय सांगा बरं. काय लाईट एम्प्लिफिकेशन थ्रू काय, अय सिम्प्लिफिकेशन नाही, लाइट एम्प्लीफिकेशन थ्रू सिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. रडारचा लिहिलंय का तुम्ही, रडार, RADAR, रडार. काय रडारचा, स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. रडारचा लिहिलंय का, नसेल लिहिलं तर आजच्या पेजवर लिहा रडारचा फुल फॉर्म. Radar is radio detection and ranging. RADAR. Radar is radio detection and ranging. रडार सोबत आपण सोनार पण शिकलो होतो का, तर सोनार मध्ये काय होतं फुल फॉर्म, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. तर सोनार मध्ये आपण कोणत्या वेव्ह यूज केल्या होत्या, साऊंड वेव्ह. मग रडार मध्ये कोणत्या वेव्ह यूज करणार, रेडिओ वेव्स. अँड रेडिओ वेव्स आर टाइप ऑफ विच वेव्स, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स. अगर कोई नेवी या एयरफोर्स में जा रहा है तो उसे ये क्वेश्चन एसएसबी में पूछा जाएगा. स्पेसिफिकली नेव्ही वाल्यांना, हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू जॉइन इंडियन नेव्ही. मी अगोदर पण विचारलं होतं पण मी विसरलो. ओमकार काकडेला पण जॉईन करायचं होतं ना, एअरफोर्स. ओके. तर हा प्रश्न विचारला जातो, टेक्निकल क्वेश्चन कधी कधी विचारला जातो. इट डिपेंड्स ऑन द बोर्ड, ऑन द असेसर हु इज टेकिंग युअर इंटरव्ह्यू ऑल्सो. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे या बेसिक गोष्टी, की सुपरसॉनिक मिसाईल काय असतंय, सबसॉनिक मिसाईल काय असतंय, बॅलिस्टिक मिसाईल काय असतंय, क्रूज मिसाईल काय असतंय. माहिती आहे यांच्यातला फरक. हा अजून व्हायचंय ना, मला अजून सिलेक्ट व्हायचंय.
प्रेफरन्स माझा नेव्ही आहे. ठीक आहे. ओके. आणि बाकीचे सगळे आर्मी वाले किती किती आहे जरा हमें भी पता चले. वाव. आणि एअरफोर्स वाले कोण? करण. यो. ओके ओके. गर्ल्स मधलं कोणीच नाही एअरफोर्स साठी. वाय सो? अरे चष्मा नाहीये, काय नाहीये. डालो एअरफोर्स. तुम्हाला माहिती आहे एअरफोर्सचा एक फायदा काय आणि आर्मी नेव्ही मध्ये तो हाऊ इट इज सुपिरियर मी मला सांगतो. असं नाही की तिकडे तुमची लाईफ भारी आहे हे ते दॅट इज समथिंग अदर थिंग. तर आर्मी आणि नेव्ही मध्ये काय असतं, इट इज बेस्ड ऑन द मेरिट. म्हणजे एअरफोर्स मध्ये पण मेरिट मध्येच असतं. बट इफ यू आर सिलेक्टेड फॉर फ्लाइंग, जर तुम्ही फ्लाइंग साठी सिलेक्ट झाले तर एअरफोर्स मध्ये काय असतंय, तर इफ यू गो इन एअरफोर्स, तर एअरफोर्सचे जे 5 डे SSB झाल्याच्या नंतर इफ यू गेट रेकमेंडेड देर इज अ CPSS टेस्ट. CPSS काय असते? कम्प्युटराइज्ड पायलट सिलेक्शन सिम्युलेटर. याची एक टेस्ट होते. तुम्हाला गेम खेळायला लावला जातो, लिटरली गेमच असतो. त्या गेमच्या बेसिस वरती यू आर सिलेक्टेड फॉर फ्लाइंग, की आयदर यू आर केपेबल ऑफ फ्लाइंग ऑर नॉट. आणि ही टेस्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात एकदाच देता येते. यू कॅनॉट अप्लाय इट फॉर सेकंड टाइम. ठीक आहे. फॉर एअरफोर्स. आता कमर्शियलचं नाही माहिती, बट ही CPSS जी आहे इट इज टेकन फॉर एअरफोर्स as well as for Indian Navy also and Indian Army also. जे एव्हिएशन असते इंडियन नेव्ही मध्ये सुद्धा MiG-29K नेव्हल व्हर्जन ऐकलं तुम्ही? ते नेव्हल व्हर्जन सुद्धा चालवणारे जे ऑफिसर्स असतात 2000 इंडियन नेव्ही ऑफिसर्स, ते एअरफोर्स वाले नसतात. इंडियन नेव्ही मध्ये हेलिकॉप्टर सुद्धा जे आहेत दोज आर ऑल्सो ऑपरेटेड बाय इंडियन नेव्ही ऑफिसर्स ओनली. जे तुमचं इल्युशन आहे, आणखी कोणते जॅग्वार आहे तुमच्याकडे इंडियन नेव्हीकडे, दिस ऑल आर ऑपरेटेड बाय इंडियन नेव्ही ऑफिसर्स ओनली. त्याच्यानंतर इंडियन आर्मी मध्ये जे तुमचं ध्रुव आहे ना, माहिती की नाही ध्रुव. त्याच्यानंतर आणखी कोणतं आहे, मलाही नाव एवढं माहिती नाही. आय गेस चेतक पण आहे का नाही. हा. सो ऑल दीज हेलिकॉप्टर्स अँड जेट्स आर ऑपरेटेड बाय इंडियन आर्मी, जे आर्मीचे आहेत. आणि जे एअरफोर्सचे आहेत ते एअरफोर्स ऑफिसर्स ऑपरेट करतात. सो त्याच्यासाठी तुमच्याकडे असते ही CPSS टेस्ट. ओके. तर एअरफोर्स मध्ये ना जागा फिक्स असतात, की एवढ्या जागा फ्लाइंग साठी आहे आणि एवढ्या जागा ग्राउंड ड्युटीसाठी आहे, असं फिक्स्ड असते. तर ग्राउंड ड्युटीच्या जागा पटकन भरून जातात. का बरं? कारण तिकडे CPSS नसते. पण जेव्हा फ्लाइंगची गोष्ट आहे, ते फ्लाइंग साठी ऑलमोस्ट यू हॅव 70च्या आसपास काहीतरी सीट्स असतात फ्लाइंग साठी. तर हे 70चे 70 सीट्स भरत नाहीत कधी. एवढे CPSS पासच होत नाही. सगळ्यात पहिले तर मेडिकलच क्लिअर होत नाही. मेडिकल जरी झालं तर काही जण CPSS पास होत नाही. सो जरी तुमची रँक खूप खाली जरी आली, इवन इफ यू आर द लास्ट इन द मेरिट लिस्ट and you have cleared your CPSS as well as your medicals, so there are high chances की you will get your flying. बट हे जर आर्मीच्या केसमध्ये, नेव्हीच्या केसमध्ये किंवा एअरफोर्स ग्राउंड ड्युटीच्या केसमध्ये आलं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट इन टू द अकॅडमी इवन इफ यू आर ॲट व्हेरी बॉटम ऑफ द मेरिट लिस्ट. या गोष्टी लक्षात ठेवा. आता ज्यांना नेव्ही मध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी पण एक सांगतो मी, की देर इज ऑल्सो वन ऑप्शन ऑफ नेव्हल अकॅडमी. राईट. आता मोस्टली जे आता युट्यूबर्स आहे, जे पण तुम्ही सोशल मीडिया युट्यूबवरती जे बघताय, या सगळ्यांनी डोक्यामध्ये काय टाकलंय की तुम्ही जाना है तो बस NDA में जाना है. अरे भाई, जर तुम्हाला नेव्ही मध्ये जायचंय तो यू हॅव ऑल्सो गॉट व्हेरी सुपिरियर ऑप्शन ऑफ नेव्हल अकॅडमी. जे नेव्हल अकॅडमी मध्ये स्वतः आहेत तिथे म्हणतात जे NDA मध्ये नाही तर सगळे बैलबुद्धी असतात म्हणे, नुसती तोडफोड लागत असते म्हणे यांना. कारण ते दे आर लिव्हिंग विथ द आर्मी पर्सनल्स, आणि आर्मी मध्ये सगळं असं एकदम जंगली काम असतंय. आय एम सॉरी टू से बट असं आहे. नेव्ही वाले कधीच स्टॅम्प मारत नाही. तुम्ही आर्मीची परेड बघितलीये, दे ऑल हिट द ग्राउंड.
बट नेव्हीमध्ये तसं कधीच होत नाही. नेव्हीवाल्यांची परेड बघितली कधी? त्याचं सावधान विश्राम कसं असतंय? दे जस्ट डू दिस अँड दे जस्ट डू दिस. दाहिने मोड करायचं असेल ते डू दिस अँड दिस. पण आर्मीवाले असं असेल तर हे असं धाडाधड खाली मारतील. तसं नेव्हीमध्ये होत नाही. ठीक आहे. नेव्हीवाल्यांचा सेल्यूट कसा असतो? इट इज इन दिस वे. आणि आर्मीवाल्यांचा इट इज दिस वे. सो त्यांना इथे सुद्धा प्रॉब्लेम होतो जेव्हा ते नेव्हल अकॅडमीला येतात. ठीक आहे. आणि प्लस नेव्हल अकॅडमी चूज करायचा आणखीन एक फायदा काय मी तुम्हाला सांगतो, की नेव्हल अकॅडमीचे सुद्धा सीट्स भरत नाही. ज्यांना घेणं देणं नाहीये कि भाई मुझे तो बस एनडीए में ही जाना है, फिर वो किसी भी बहाने क्यों ना चले जाओ, तर भाई त्यांच्यासाठी नेव्हल अकॅडमी इज नॉट अ ऑप्शन. बट ज्यांचं क्लिअर आहे की भाई मुझे नेव्ही में ही जाना है, सो त्यांनी काय केलं पाहिजे की इफ युअर मेन प्रेफरन्स इज जॉईनिंग नेव्ही अँड नॉट एनडीए, तर तुम्ही सगळ्यात पहिले तुमचं प्रेफरन्स जो आहे तो नेव्हल अकॅडमी टाका. बट गेटिंग इनटू एनडीए अँड देन इनटू नेव्ही असेल तर यू शुड गो फॉर एनडीए अँड देन नेव्हल अकॅडमी. आणि बाकी खाली तुम्ही आर्मी टाकायचं, एअरफोर्स टाकायचं, इट इज युअर चॉईस. ठीक आहे. हे तुम्हाला मेरिट मध्ये पण हेल्प करेल या गोष्टी. हे एवढं थोडंसं तुमच्या डोक्यात ठेवा. बऱ्याच वेळेस काय होतं, आता माझाच एक सिनियर होता धनुष सानप म्हणून, हिज रँक वॉज 563. सीट्स किती असतात टोटल? ऑलमोस्ट 400 पेक्षाही कमी असतात कधी कधी. तर 400 सीट्स असल्यानंतर पण त्याच्यामध्ये 400 पासून 563 150 जण आहेत मोठा मोठा. तर इट इज ऑलमोस्ट अ मेरिट आउट सिचुएशन की भाई मुझे कॉल लेटर आने ही नहीं वाला, बट जस्ट ही हैज पुट नेव्हल अकॅडमी, ही गॉट द जॉईनिंग लेटर. आणि हेच जर आर्मी किंवा एअरफोर्स असलं असतं, इट वॉज व्हेरी हाय चान्स की ही वॉज मेरिट आउट. सब मेडिकली फिट है, सब कुछ है, पण मेरिट मध्ये आउट झाला, फिर से शुरू करना पड़ेगा. जाओ, रिटर्न पेपर दो, स्क्रीनिंग हो, एसएसबी दो, मेडिकली फिट हो, मेरिट में आओ एंड देन कम टू जॉइन द अकॅडमी. ठीक आहे. आणि ही गोष्ट पण लक्षात ठेवा की तुम्ही रिटर्न क्लिअर केलं म्हणजे तुमचं सगळं झालं असं नाहीये. यू नो हाऊ मेनी फिल्टर्स आर देअर. फर्स्ट यू विल हॅव रिटर्न एक्झाम. रिटर्न मध्ये गेल्याच्या नंतर रिटर्न क्लिअर केली तुम्ही, त्याच्यानंतर काय राहील? यू विल हॅव स्क्रीनिंग. सगळ्यात पहिले स्क्रीनिंग असते एसएसबी मध्ये. स्क्रीनिंग मध्ये जर फेल झाले तर वापस सुरू करावं लागतं. स्क्रीनिंग क्लिअर केली, देन यू हॅव द मेन 4 डे प्रोसेस कॉन्फरन्स पर्यंत. कॉन्फरन्स मध्ये पण रेकमेंड झाले, देन यू हॅव मेडिकल्स मधनं पण सिलेक्ट झाले, देन यू हॅव मेरिट लिस्ट जरी झाली क्लिअर, त्याचा अर्थ असा नाही की आता सगळं निर्वाण मोक्ष आहे. नाही, तुम्हाला नंतर ट्रेनिंग मध्ये सुद्धा त्यांच्या स्टँडर्ड्स नुसार यावं लागतंय. पुन्हा फिजिकल इंजुरी नाही होऊ द्यावं लागत, तेव्हा कुठे जाऊन यू बिकम अन ऑफिसर. किती चाळणी आहे कळालं? ऑफिसर हे ह्या इथपर्यंत पोहोचायसाठी 1 2 3 4 5 6 अँड तेव्हा जाऊन यू बिकम एन ऑफिसर. तो इतना आसान नहीं है भाई ये बनना. कंधे पे 2 सितारे लगना और गेटिंग अ गोल्डन रिबन और फ्लाइंग एन एयरक्राफ्ट इन इंडियन एयरफोर्स इतना आसान नहीं है. सो बस अभी तो तुम्हारा लक्ष्य इतना ही है. तुम्हाला हेच खूप मोठं वाटतंय, बाकीच्या गोष्टींचं काय? किती आहे? दिस इज जस्ट 1/6%. 1/6% म्हणजे किती होतं? दिस इज जस्ट किती? 16%. और 16% ही हमें 1600% लग रहा है. कसं होईल? ठीक आहे. तर हे झाल्याच्या नंतर एवढं सगळं आहे, हे लक्षात ठेवून तुमचं प्रिपरेशन करा. आता सांगतोय. ठीक आहे. कोणाला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल, कोणाचा वेट जास्त असेल, कोणाला कॅरिंग अँगल असेल, कोणाचा डोळ्याचा प्रॉब्लेम असेल,
व्हॉट एव्हर इट इज, कोणाला काही फिजिकल इंजुरी वगैरे असेल, कोणाचा काही नाकाचा प्रॉब्लेम असेल, कोणाचा हाडांचा असतो, कोणाच्या दातांचा असतो, व्हॉट एवर प्रॉब्लेम यू आर हैविंग, भाई वो अभी से शुरू करना, क्योर करना शुरू करो, ठीक है। इफ यू आर सीरियस अबाउट ज्वाइनिंग एनडीए, अरे नहीं है भाई, घर वालों ने पैसे भर दिए, बस आके है, आते हैं, आके बैठते हैं, असं असेल तर मग काही नाही केलं तरी चालेल, ठीक आहे। बट इफ यू आर सिरियस तर त्या गोष्टी सुद्धा चेक करा की मेडिकल स्टँडर्ड्स काय असतात, वेट किती पाहिजे, हाईट किती पाहिजे, फ्लाइंगसाठी जायचंय, आर्मीमध्ये जायचंय, रेजिमेंट कोणती जायची आहे, काय करायचंय, कोणते कोणते आर्म्स आहेत आर्मीमध्ये, हे सगळं माहिती पाहिजे आतापासून। असं नाही की सिलेक्ट झाल्यानंतर बघू, असं नसतंय, ठीक आहे। ओके, मी जाऊ नंतर।